तुमच्या मुलांना किंवा मुलींना तुम्ही मारत असाल किंवा त्यांच्या चुकांसाठी त्यांच्या ओरडत असाल तर सावधान. मुलांच्या मेंदूवर त्यांना मारल्याने किंवा ओरडण्याने काय होतं याविषयी एक धक्कादायक संशोधन उघड झालंय. जर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा मुलींना मारलं किंवा ओरडले तर त्यांच्या मेंदूवर होणारा गंभीर परिणाम पहिल्यांदाच उघड झालाय. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ओरडल्याने एखादी चापट मारल्याने तुमच्या मुला मुलींमध्ये सुधारणा होईल, पण तुमची एक चापट एकदा ओरडून बनणं त्याच्यावर ओरडणं हे त्याला आयुष्यातून बर्बाद करू शकतं. कारण पहिल्यांदाच एक संशोधन उघड झालंय. या संशोधनामध्ये लहान मुलांना जर तुम्ही मारत असाल तर त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम तपासला गेलाय आणि ज्याचा रिझल्ट किंवा त्या संशोधनातून आलेलं सत्य जे आहे तर ते खरंच धक्का देणार आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांनी मोबाईल पाहिला, गृहपाठ करायचा विसरला, कमी मार्क पडले, घरात गोंधळ घातला, तर तुम्ही त्याला जर ओरडत असाल, त्याला जर शिक्षा देत असाल, एक चापट मारली की लक्षात येईल असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. संशोधनामध्ये पालकांनी मुलांना मारल्यावर ओरडल्यावर त्यांच्या मनावर काय परिणाम होतो या संदर्भात एक अभ्यास झाला आणि त्याबरोबरच मुलांना न मारता न ओरडता अशा 5 पद्धती सांगितल्या की त्या जर तुम्ही वापरल्या तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या मनासारखं वागेल, पाहिजे तितके मार्क पड आणि नेहमी खुश राहील. एक अशी घटना घडली आहे. त्या घटनेपासून हा प्रसंग आहे रोहन नावाच्या 7 वर्षाच्या मुलाचा. तो एका छोट्याशा गावात राहत होता. शाळेत जात होता, पण तो कधीच कोणाला काही विचारत नाही. तो नेहमी गप्प असायचा, कारण त्याला माहिती होतं चूक झाली की आई वडील मारतात, चूक झाली की आई ओरडते. एक दिवस त्याला गणितात कमी मार्क पडले. आईचा ओरडा सुरू झाला. वडिलांनी चापट लगावली. त्याने त्या दिवशी रडणं बंद केलं. तो पूर्णतः शांत झाला. शांत म्हणजे अगदी गप्प, न बोलणारा, न विचारणारा, न हसणारा. आता आईला वाटलं की आपला मुलगा सुधारला, पण मुलगा सुधारला नाही. मुलगा दबला, मनातून दबला. त्याच्या मनात प्रश्न तयार झाला, मी इतका वाईट आहे का? मी काही विचारलं तर चूक होते का? माझं अस्तित्व चूक आहे का? हा प्रश्न लाखो मुलांच्या मनात तयार होतो. कारण की पालक समजत नाही की शिक्षा म्हणजे सुधारणा नसते. मार म्हणजे फक्त भीती, ओरड म्हणजे आत्मविश्वास तोडणं. इतिहासातले सगळ्यात मोठे मानसशास्त्रज्ञ, प्रसिद्ध सायंटिस्ट सिगमंड फ्रॉइड यांनी देखील लिहून ठेवलंय, लहानपणीचा प्रत्येक अनुभव हा माणसाच्या आयुष्यभराच्या वागण्यात उमटतो. तुम्ही जर मुलाला लहानपणी ओरडलं, मारलं, तर तो मोठेपणी गप्प होतो. एकतर तो डरपोक होतो किंवा चिडखोर होतो, पण तो माणूस पण विसरतो. माणुसकी त्याच्यामधून निघून जाते. एक अमेरिकन संशोधन असं सांगतं, ज्या मुलांना सतत ओरडून वाढवलं जातं त्यांचा मेंदू अगदी तणावाच्या स्थितीत अडकतो. त्यामुळे त्यांचं लक्ष लागत नाही, शिकणं थांबतं, त्यांची शिकण्याची प्रवृत्ती नष्ट होते, त्यांच्यातला आत्मविश्वास नष्ट होतो. मग हाच रोहन एक दिवस शाळेच्या शिक्षिकेने त्याच्या आईला बोलवलं. ती आईला याच्यासाठी बोलवलं की तो तुमचा मुलगा नेहमी गप्प असतो, त्याच्या डोळ्यात कायम भीती असते, तो नेहमी बेदरलेल्या अवस्थेत असतो. आई गप्प झाली. पहिल्यांदा तिला जाणवलं की आपण काहीतरी चुकतोय. त्या दिवशी ती घरी आली. तिनं मुलाला मिठी मारली. म्हणली, मी तुला आता ओरडणार नाही, आता मी तुझ्या सोबतच आहे, आपण मिळून शिकूया. एक दिवस या का मिठीतच रोहनचं आयुष्य बदललं. तो हळूहळू हसायला लागला, पुन्हा पुस्तक उघडायला लागला, पुन्हा प्रश्न विचारायला लागला. कारण त्याला शिक्षा नको होती, प्रेम हवं होतं. आज अनेक पालक अजूनही शिस्त म्हणजे शिक्षा मानतात, पण ती शिस्त नसते, ती मानसिक हिंसा असते. युनिसेफ म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेने एक अभ्यास केलाय भारतीय मुलांवर. तर त्यांच्या अभ्यासात असं लक्षात आलं की भारतातल्या 50% जास्त मुलांना अजूनही शारीरिक शिक्षा दिली जाते. ही भीती त्यांच्या आत्मविश्वासाची हत्या असते. ही पहा, जी भीती आपण त्यातून दाखवतो ती त्यांच्या आत्मविश्वासाची हत्या असते. मुलं शहाणी नाही बनत, तर ती फक्त घाबरलेली बनतात. मग आता प्रश्न असा आहे, पालकांच्या मनात तो प्रश्न नेहमी येतो की आता मग मारायचं नाही, हाणायचं नाही, कुठल्याही प्रकारे ओरडायचं नाही, तर मुलं कशी सुधारतील? मुलं तर मग त्यांना वाटेल ते करतील, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला ते घाबरणार नाही. मग आता तुम्ही म्हणू शकता की मग काय करायचं? मुलं ऐकत नाही, गोंधळ करतात, खोटं बोलतात, मग मारावंच लागतं ना. पण थांबा, मारणं किंवा ओरडणं हा उपाय नाही. उलट यामुळे तुमची मुलं अधिक बंडखोर होऊ शकतात किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आता पहा, आणखी एक गोष्ट आहे जी वेगळ्या पद्धतीची आहे, ज्यामध्ये प्रिया नावाची एक मुलगी होती. तिचे आई वडील नेहमी तिला मारायचे, कारण ती अभ्यासात मागे होती. पण एकदा त्यांनी एका बाल मानसशास्त्राचा सल्ला घेतला.
त्यांनी प्रियाला मारणं बंद केलं आणि त्याऐवजी तिच्याशी बोलायला सुरुवात केली, तिला समजून सांगायला सुरुवात केली, प्रियाच्या चुका दाखवून तिला त्या सुधारायला प्रोत्साहन दिलं. काही महिन्यांनी प्रियाचे मार्क सुधारले, ती हसतमुख झाली आणि तिच्या आईवडिलांशी तिचं नाचंही सुधारलं. आणि याचाच अर्थ मारण्यापेक्षा संवाद आणि प्रेम याच्यामुळे मुलं खूप प्रगती करतात. मग आता मारण्याऐवजी नेमकं करायचं तरी काय? आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग मुलाला शिस्त कशी लावायची, त्याला चांगलं वागायला शिकायला, खोटं न बोलायला कसं शिकवायचं, यासाठी काही सोप्या आणि वैज्ञानिक पद्धती आहे ज्या तुम्ही वापरू शकता. आता 5 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांना न मारता न काही करता त्यांच्याबरोबर तुम्ही जर केल्या तर मुलांना चांगले मार्कही पडतात आणि मुलं तुमचं कधी काही ऐकायला तयार होतात, तुमच्याशी प्रेमाने वागतात. पण काय होतं, जेव्हा तुम्ही ओरडता, मारता किंवा कुठल्याही प्रकारे त्याच्यावर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करता, तर तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं पहा, तो एक अभ्यास जो आहे तो एकदा समजून घेऊयात आणि त्यानंतर महत्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या समजून घेऊया. पहा, मानसशास्त्रज्ञ जे आहेत किंवा जे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी लहान मुलांच्या मारण्याचा आणि ओरडण्याचा काय परिणाम होतो यावर अनेक प्रयोग केले आहेत, ज्यामध्ये सिग्मंड फ्रॉइड असतील, जे मानसशास्त्राचे जनक मानले जातात, यांनी सांगितलं की लहान मुलांचं मन खूप नाजूक असतं, त्यांच्या बालपणातील अनुभव त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. त्यानंतर डॉक्टर मरे स्ट्रॉस यांनी एक अभ्यास केला होता, ज्यामध्ये त्यांनी शेकडो मुलांचा अभ्यास केला. त्यांना असं आढळलं की ज्या मुलांना लहानपणी मारलं जातं त्यांच्यामध्ये आक्रमकता, भीती किंवा कमी आत्मविश्वास येण्याची शक्यता जास्त असते. याचबरोबर 2016 मध्ये जर्नल ऑफ फॅमिली सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलंय की ज्या मुलांना नियमितपणे मारलं जातं त्यांच्या मेंदूचा जो पुढचा भाग असतो, पुढचा मेंदू, तो जो भाग आहे ज्याने निर्णय घेतले जातात, ज्याने भावना नियंत्रित होते, ज्याच्यामध्ये शिकण्याची क्षमता असते, तर तो कमी होतो किंवा त्याचा विकासच होत नाही. म्हणजे तुम्ही मारायला जाता की तो चांगला अभ्यास करेल, त्याला चांगले मार्क पडतील, पण तुम्ही मारून हाणून ओरडून त्याचा मेंदूचा असा भाग कमजोर करता की जो शिकण्यासाठी महत्वाचा असतो. मग आता लक्षात घ्या, चापट मारल्याने तो हुशार होईल की मठ्ठ होईल हे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मुलांना मारता, त्यांच्यावर ओरडता, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये तणाव तयार करणारे केमिकल म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे त्यांची शिकण्याची क्षमता कमी होते, तो अस्वस्थ होतो, कधी कधी डिप्रेशन मध्ये किंवा चिंतेचा सामना त्या मुलाला करावा लागतो. 2021 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका अभ्यासात असं सांगितलं गेलंय की मार खाणाऱ्या मुलांमध्ये ग्रे मॅटर कमी होतो, त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. याचाच परिणाम त्यांच्या शाळेतील कामगिरीवर, मित्राशी नात्यावर आणि भविष्यातील यशावर होतो. आता तुम्हाला समजलं असेल की मारणं, हाणणं, ओरडणं हा अजिबात पर्याय नाहीये. मग आता करायचं काय, मारण्याऐवजी काय करायचं? तर या अभ्यासात 5 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. कान देऊन ऐका. तुमच्या घरात मुलं असेल, तुमच्या शेजारी असेल, तुमच्या नातेवाईकांकडे लहान मुलं असेल, मुलगी असेल, तर हा व्हिडिओ आवर्जून पाठवायचा आहे, कारण की ही गोष्ट आजपर्यंत उघड झाली नव्हती. पहिली गोष्ट करायची बा, संवाद साधा. मुलांना मारण्याऐवजी त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. त्यांनी जर चूक केली, मार्क कमी पडले, एखाद्या वेळेस खोटं बोलले, एखादी गोष्ट खाली पाडली, एखादी गोष्ट तुटली किंवा काही झालं, काही प्रॉब्लेम झाला, त्यांना ती चूक नेमकं काय आहे, पहिल्या क्षणी काय होतं, ती चूक नेमकं काय आहे तीच त्यांना कळत नसते. बऱ्याच वेळा आपण मुलांना म्हणलो की तू असं का करत नाही किंवा तू हे का केलं, पण त्याला ऍक्च्युली त्यांनी काय केलं हेच माहिती नसतं. म्हणजे खरं काय करायचं त्याचीच त्याला कल्पना नसते. म्हणून त्यांनी नेमकं चूक काय केली, ती नेमकं चूक कशी आहे हे त्याला सगळ्यात आधी समजून सांगा. उदाहरणार्थ, जर मुलाने खोटं बोललं तर त्याला ओरडण्याऐवजी विचारा की तू असं का केलं, मग नेमकं याच्या मागचा उद्देश काय आहे आणि यांनी नेमकं काय झालं. मग त्याला खरं बोलण्याचं महत्व त्यानंतर समजून सांगा. हाना मारायला सुरुवात करणं, ओरडणं हा पर्याय नाहीये, त्याच्याशी संवाद साधा, पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. म्हणजे काय की मुलांना चांगलं काम जर केलं तर त्यांचं कौतुक करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मुलं भीतीने नाही तर शब्बासकीने शिकतात. जितकी जास्त वेळा शब्बासकी द्याल तितकी जास्त वेळा मुलं तुमचं ऐकतील आणि त्यानुसार काम करतील. मुलांनी छोटंसं जरी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक करा. वा, तू आज अभ्यास वेळेवर केलास, खूप छान. वा, तू आज एकदम चांगला वागलास, खूप छान. असं कौतुक केल्याने मुलांना प्रेरणा मिळते आणि ती एक कौतुकाची थाप मिळवण्यासाठी ते मूल तसं प्रत्येक वेळा वागण्याचा प्रयत्न करतात. तिसरी महत्वाची गोष्ट, नियम आणि परिणाम. आता मुलांना स्पष्ट सांगा. उदाहरणार्थ, जर तू खेळणी पाडलीस किंवा खेळणी जर आवरली नाहीत तर ही तुझी जबाबदारी आहे. आता हा नियम आहे, हा नियम जर मोडला तर त्याला मार खाण्याऐवजी योग्य दुसरा परिणाम द्या. जसं तू आज खेळणी आवरली नाही तर उद्या टीव्ही पाहायला मिळणार नाही. म्हणजे दुसऱ्या प्रकारची शिक्षा करा की ज्याच्यामध्ये मार नसेल, ओरडणं नसेल, पण त्याला शिक्षा मिळायला पाहिजे. फक्त याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तीव्रता नसायला हवी.
चौथी महत्वाची गोष्ट जी आहे की मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकवा. त्यांना भावनिक आधार द्या. त्यांना सांगा, "तुला राग येतोय का?" चला आता आपण याबद्दल बोलूया. लहान मुलांचा, मुलींचा राग देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जितका आपला महत्त्वाचा आहे. त्यांच्या जेवढ्या भावना महत्त्वाच्या आहेत, तितक्याच म्हणजे सगळ्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्याला मोकळं करा, त्याला बोलतं करा. यामुळे मूल त्यांच्या भावना समजतात. त्यांना त्या नियंत्रित करायला शिकतात. आता त्यानंतर शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हालाही माहिती आहे, पण त्याचा आपण वापर करत नाही, ती म्हणजे काय, की मुलं पाहून शिकतात. मुलं आचरणातून शिकतात. त्या ठिकाणी मुलाला सांगून नाही, तर ते तुमच्याकडून पाहून शिकत असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, की स्वतःचं उदाहरण तुम्हाला बनवायचं आहे. दुसऱ्याचं उदाहरण द्यायची पाळी आली नाही पाहिजे किंवा दुसऱ्याचं उदाहरण नाही. मुलं पालकांचं अनुकरण करतात. आईचं अनुकरण करतात, वडिलांचं अनुकरण करतात. आई किती वेळ मोबाईल पाहते, वडील किती वेळ टीव्ही पाहतात किंवा काय त्यांच्या वाईट सवयी लवकरात लवकर ते ॲक्सेप्ट करतात. तुम्ही नंतर कितीही सांगितलं तर काहीच त्यामध्ये परिणाम होणार नाही. त्यामुळे अनुकरण करतात. त्यामुळे तुम्ही शांतपणे, प्रेमाने वागाल, तर मुलंही तसंच वागतील. मुलं तुम्ही जितकं त्यांची शांततेत वागाल, तेही पुढे चालून तसंच वागतील. तुम्ही जर ओरडले, तर मुलंही ओरडायला शिकतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुमची मुलं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. ती तुमची संपत्ती आहे. त्यांना मारणं, ओरडलं, त्यामुळे तुम्ही त्यांचं भविष्य धोक्यात घालताय. त्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने, संयमाने वागा. त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी मैत्री करा. विज्ञान सांगतं, की प्रेम, संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मुलं केवळ शिस्तीत राहत नाही, तर त्यांचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि आनंदही वाढतो. आजपासून ठरवा, तुम्ही तुमच्या मुलांना मारणार नाही, ओरडणार नाही. त्याऐवजी त्यांना प्रेमाने वाढवा. कारण की तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून प्रत्येक पालकापर्यंत हा संदेश पोहोचेल. आणि जर तुम्हाला आणखी एखादा प्रश्न असेल, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मित्रांनो, एकत्र मिळून मुलांचं भविष्य उज्ज्वल करूया.